नमस्कार, मी तेजस्विनी. आपण पाहताय मंडल न्यूज चॅनल. माझा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला शिकवण्याचा अनुभव 7 वर्षांचा आहे आणि सध्या मी हायस्कूलला टीचर आहे. या शोमध्ये आपण 10वी बोर्डाला असणाऱ्या मुलांचा म्हणजे ICSE बोर्ड, स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डच्या मुलांच्या अभ्यासाचा बद्दल एक चर्चा करणार आहोत. या पुढील माहिती माधव सर तुम्हाला सांगतील. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज चॅनल आणि चॅनलला तुम्ही मला यापूर्वी बघितलं असेल. आम्ही अनेक राजकीय नेत्यांची, कलावंतांची, रील स्टारची, साहित्यिकांची, लेखकांची, पत्रकारांची, सर्व अशा विविध क्षेत्रातल्या नामवंतांच्या मुलाखती तुम्ही बघितल्या. लोकांनी, लाखो प्रेक्षकांनी ते बघितले आहेत. जवळपास 50 लाख लोकांनी आमचा शो बघितला आहे. असे अनेक शो झाले आहेत. आता जरा वेगळा शो आम्ही करत आहोत, कारण राष्ट्रीय धोरण जे आलं आहे शिक्षणाचं ते असं सांगतंय की तुम्हाला कोणत्याही शिक्षकाकडून शिकावं वाटलं ते जरूर शिका. आता बंधनं, त्या भिंती तोडून टाकल्या आहेत आणि उत्तम शिक्षक मिळवणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. पण होतं काय, आणि ते आजपर्यंत असंच झालं आणि पुढे असंच होणार. त्याचं कारण असं आहे की आपण औपचारिक शिक्षणामध्ये पाऊल ठेवतो, ज्यामध्ये आपण शाळा निवडू शकतो, आपण शिक्षक निवडू शकत नाही. कारण एका शाळेमध्ये 10, 20, 30, 40, 50 शिक्षक असू शकतात आणि ते सर्वच उत्तम शिक्षक असतात अशी माझी धारणाच आहे. परंतु प्रत्येकाचा एक कल आहे, एक आवड आहे, एक स्किल आहे, हे आपल्याला मान्य आहे. आणि त्यामुळे शिक्षकांचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं शैलीचं जे शिकवणं असतं ते प्रत्येकाला मिळेलच असं नव्हे. कोणत्या शाळेमध्ये उत्तम गणित शिकवणारे शिक्षक आहे, कोणत्या शाळेमध्ये इंग्रजी, कोणत्या शाळेत मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे वगैरे. सर्व शिक्षक उत्तम असतात या धारणेशी मी पक्का आहे. परंतु प्रत्येकाची एक वेगळी शैली असते आणि आपल्याला जर शैली अधिक संवादात्मक, जवळ जाणारी, विद्यार्थ्यांना सहज समजून घेणारी आणि त्यांना त्यांच्या भाषेत जर काही समजत असेल तर ते आवडेल. माझ्यासोबत आज तेजस्विनी मोहोड आहेत. खरं त्या अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवलं आहे त्यांनी. त्या इंजिनियर आहेत. मॅथमॅटिक्स त्यांचं म्हणजे इंजिनियर त्यांनी घडवले आहेत. मॅथमॅटिक्समध्ये ते MSc आहेत. तिथे ते गणित शिकवायच्या आणि मग पुढे त्यांनी BEd केलं आणि त्या हायस्कूलला शिकवतात. खरं म्हणजे असा प्रवास वाटला तरी तो गणिता प्रवास नेहमी असा असतो. त्यांचा आलेख हा वरती जातो. त्यांनी लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC या परीक्षेपर्यंत त्यांनी मजल गाठली होती आणि अतिशय बहुश्रुत आणि प्रज्ञावान असे विदुषी तुमच्यासमोर आज मी आणलेली आहे. संवाद 2 स्तरावर होणार आहे. एक संवाद आमच्या विद्यार्थ्यांशी आणि दुसरा संवाद पालकांशी आणि तिसरा संवाद शिक्षकांशी. आज पहिला संवाद आम्ही करत आहोत तो पालकांशी. गणित या विषयावर मुलांनी आउट ऑफ मिळावे असं प्रत्येक पालकाचा एक मोठा आनंदाचा भाग असतो आणि हे गणित प्रत्येकाला जुळत नाही आहे. बरोबर. गणित हा एक DNA आहे असं म्हटलं तरी चालेल मला, की तो DNAचा आहे. मी एकदा एका मुलाला म्हटलं की तू निबंध लिही, तर त्याने छान निबंध लिहिला आणि तो म्हणतो का रे कसं आहे. मी विचारलं तुला कसं वाटलं. तो म्हणाला 150 शब्दात लिहिला. लँग्वेजचा विद्यार्थी होता त्यांनी, तो मॅथवाला होता. त्यांनी बरोबर बोललो की 150 शब्द आहेत आणि कॅल्क्युलेटर म्हणे हा एक DNA भाग आहे. पण सायन्स वेगळं सिद्ध करतं की तुम्ही प्रयत्नाने अनेक गोष्टी साधू शकता. पण कल आहे. गणित हा विषय खूप महत्वाचा विषय आहे. त्याचं मुख्य कारण जीवनाचं गणित आणि परीक्षेचं गणित. JEE पासून तुम्हाला IIT पर्यंत प्रवास करायचा आहे तर गणित साधावं लागतं. एका सिनेमात असं म्हटलं होतं की ते बिटाचं काही मला रोल आला नाही. मी स्वतः आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि मी भाषेवर काम करतो. त्यामुळे गणित अशी मैत्री करणं, सहज करणं आणि पालकांनी किती प्रेशर द्यायचं याच्यामध्ये, याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. खरं एक काउन्सिलिंगही असेल हे एक प्रकारचं. आजच्या शोला मी डायरेक्ट त्यांना तुम्ही शिकवा काही असं सांगणार नाही आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे अगदी पहिल्या टप्प्यात. तेजस्विनी, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं शिकवली आणि डायरेक्ट आता हायस्कूलची शिकवता, काय फरक वाटते शिकवताना? फरक म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण काम केलं पाहिजे. जेव्हा मी इंजिनिअरिंगची मुलं शिकवायचे तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आल्यावर त्यांचा पहिला प्रश्न हा होता की आम्हाला जे तुम्ही शिकवत आहे याचा उपयोग काय. फिल्मी डायलॉग आहे. एक्झॅक्टली. भाजी बाजारात गेल्यावर आम्ही 1-2 मोजतो. बरोबर. दुकानात गेल्यावरही आम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन करावं लागतं, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन करावं लागतं. करेक्ट. ट्रिग्नोमेट्रीचं काय. मग हा जेव्हा M1 ला मी प्रश्न माझ्या समोर आला तेव्हा मी त्यांना म्हटलं की आपण याचं उत्तर पुढल्या वर्षी देऊ. मग पुढल्या वर्षी त्यांना मॅपिंग असतं, त्या मॅपिंग मध्ये हे ट्रिग्नोमेट्री कामात येतं. मग पालकांना जेव्हा ही पुस्तकं बघायला मिळतंय तेव्हा पालकांसमोरही हाच प्रश्न असतो की इतक्या जाडीच्या पुस्तकाचं काम काय आहे माझ्या मुलाला. करेक्ट.
मग त्याच्यातनं आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे. हम्म. कारण आता मुलं जात आहे मार्सवर, हम्म, चंद्रावर. हम्म. मग इथे जायसाठी जे कॅल्क्युलेशन लागतं हे कुठून येतं? हे हम्म. मॅथ्स मधनं येतं. खरं म्हणजे हा शो मला आई आणि वडील यांनी जवळून बघितला पाहिजे. कारण असं आहे त्याचं की मुख्यतः आईनी बघितलं पाहिजे. मी तेजस्विनींची निवड करताना हा एक मुद्दा लक्षात ठेवला आहे की आईच अभ्यास घेते. हो. आणि आई, माझी एक मैत्रीण आहे, ती MD मेडिसिन आहे. ती प्रॅक्टिस करते आणि प्रॅक्टिस करता करता मुलाचा अभ्यासही घेते. ती म्हणाले की मी प्रॅक्टिस तिकडची नंतर करते, पहिले इकडची करते. आणि वडीलही डॉक्टर आहेत, पण ते कधी असं पाहत नाही की पोरगं काय करते. होईल म्हणते डॉक्टर, पण तो मुलगा मॅथमॅटिक्सचा आहे, त्याला मॅथ खूप आवडते. आईचंही मॅथ होतं, पण आई बायोलॉजीकडे गेली. सो ज्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा मुळात तो 99.99 घेतो, यापेक्षा तो खरा गणिताचा अभ्यास करणारा विद्यार्थी होतो काय, त्यांसाठी हा शो आहे. नाहीतर बाजारात तर खूप दुकानं आहेत, तिथे तुम्हाला अशा पुस्तकांचे शिकवणारे, सराव करणारे लोक खूप मिळतील. मुळामध्ये आपल्याला मुलांवर ताण येतोय. नीटच्या एक्झामचं काय झालं बघा, किती ताण आलाय. मी एक शो केलाय नीटचा, जरूर बघा, युट्यूबला आहे, मंडल न्यूज चॅनलवर तुम्हाला हा शो दिसेल. नीटवर मी बोललो आहोत की एक परीक्षा एकदा झाली, पुन्हा 15 वर्षांनी झाली, या ताण काय आहे? हा. काय विसरणार आहात तुम्ही सगळं? नाही, मग अभ्यास सारखाच आहे. कारण नाही, तोच अभ्यास विचारणार आहे. अगदीच. ते ही जी मधली राजकीय भानगड आणि हे प्रशासकीय भानगड सोडली, ती वगळली, तरी विद्यार्थी म्हणून त्याला पुन्हा परीक्षा द्यायची आहे. आणि परीक्षा संपल्या का? नाही. म्हणजे JEE दिल्या तरी मेन्स आणि प्री मेन्स आहेतच. नीटलाही तुम्ही एक एक्झाम दिल्यावर MBBS 4.5 वर्षाचे इतक्या एक्झाम्स आहेत, त्याचे एवढे प्रकार आहेत. त्यामुळे परीक्षेला घाबरू नका. परीक्षा हे आपलं पुन्हा पुन्हा एकदा रिचेक करायचं की नीट आहे, यापेक्षा जास्त परीक्षा महत्व नाही. गणितावर खूप लोकांना भीती असते. किंवा पास तरी झाला पाहिजे पासून 99.90 100 आउट ऑफ घेतल्याने तुम्ही CBSE स्टेट बोर्डचा विद्यार्थी जेव्हा आउट ऑफ घेतो, तेव्हा तो पुन्हा CBSEत गेला 11वीत की तो आउट होऊ शकतो, एवढी भीती त्याला असते. कारण अंतर आहे. मुळात शिकवण्याची शैली वेगळी आहे. मग पुढे त्या सगळ्या नीट आणि JEEच्या दोन्ही एक्झामला CBSEचा कोर्स लागलेला आहे आणि इकडे स्टेट बोर्डचा आहे. जेव्हा नीट सुरू झालं, मला ते प्रसंग आठवतात की जेव्हा नीट सुरू झालं तेव्हा जे लोक स्टेट बोर्डचा अभ्यास करत होते आणि तेव्हा CET देत होते, त्यांना एकदम धक्का बसला. कारण CBSEचा पूर्ण पॅटर्न वेगळा आहे, स्टेट बोर्डचा वेगळा आहे. याही विषयावर आम्हाला चर्चा करायची आहे. ज्या आईंना म्हणजे पालकांना संवाद करा वाटतं त्यांच्याशी, ईमेल ID दिल्या. कारण फोन तर मॅडम शिकवत राहतील तर घेऊ शकणार नाही. ईमेल IDवर तुम्ही संपर्क करा की तुम्हाला बोलायचं आहे. ज्या शाळांना वाटतंय की तेजस्विनी तुमच्या शाळेत आल्या पाहिजे मॅडम, तर तेजस्विनी मॅडम तुमच्या शाळेत आल्या पाहिजे असं वाटत असेल, त्यांना ईमेल करा. त्यांचे स्पेशल सेशन्स राहतील. या चॅनलला जोडून राहण्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, जे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझा पहिला प्रश्न, स्टेट बोर्डचं तुम्ही वेगळं शिकवणार, सांगणार, दुसरं CBSE आणि तिसरं ICSE वेगवेगळं सांगणार. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाखाहून जास्त विद्यार्थी 10वीला बसतात स्टेट बोर्डला. आता स्टेट बोर्डमध्ये 2 प्रकार आहे, एक मराठी मीडियम, एक इंग्रजी. पण आम्ही तेजस्विनी मॅडम ज्या काही शो करतील त्या इंग्रजी मीडियमसाठी करतील, कारण सगळ्यांनी जवळपास सेमी इंग्लिश स्वीकारला आहे. फार कमी विद्यार्थी राहिले की जे मराठीमधून गणित शिकू इच्छितात. साधारणतः सर्वांचं सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये. हा एक निःशुल्क शो आहे, याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला पेमेंट करायचं नाही आहे, परंतु तुम्हाला संवाद करायची संधी आहे. मॅडम इन्स्टावर तुम्हाला भेटू शकतात, सोशल मीडियाचे सगळ्या प्लॅटफॉर्मवर मिळतील. मुलांनी पुढचे यांचे शो बघायचे, आज पालकांनी बघायचं आहे. मुलांवर प्रेशर देऊ नका. पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही प्रेशर देणं सोडा की तुला हे आलंच पाहिजे. ज्यांना जमेल तसं त्यांनी गणित शिकावं आणि ते सोपं कसं असते एवढंच मॅडम सांगणार आहेत. हे सोपं कसं करावं, काय सांगते स्टेट बोर्ड बोला तुम्ही. स्टेट बोर्ड हे सोपं आहे किंवा CBSE हे कठीण आहे, हा जो आपल्या डोक्यातला माइंडसेट आहे ना, हा चुकीचा आहे. स्टेट बोर्डचा पण विद्यार्थी कलेक्टर होतो आणि CBSEचा पण होतो, म्हणजे अभ्यास तो सारखाच करतोय. त्याचे चॅप्टर पुढे मागे असतात, 9चे 8ला असतात, 8चे 9ला असतात. जसं तर रिअल नंबर्स हा एक जर आपण चॅप्टर बद्दल बोललो तर हा आता CBSEला आहे. मी हे 8th स्टँडर्डच्या स्टेट बोर्डला कल्पना देऊन आलेली आहे, म्हणजे तो 8th स्टँडर्डमध्ये शिकला स्टेट बोर्डचा. तर मग आपण हे अंतर नको करायला की स्टेट बोर्ड आणि CBSE मध्ये मॅथ्स तर वेगळं नसते. मॅथ्सचे फंडे, मॅथ्सचे फॉर्म्युले सगळे सारखेच असतात आणि 10वी पर्यंत विद्यार्थी सारखं शिकतो.
ICSE बोर्डबद्दल मी असं म्हणू नाही शकणार, कारण ICSE बोर्डचा जो सिलेबस आहे तो इंटरनॅशनली डिझाईन केलेला सिलेबस आहे. त्यामुळे तो 2 ते 3 वर्ष थोडासा गॅप देऊन जास्त असतो. लॉग वगैरे ज्या गोष्टी असतात ह्या 11वी 12वीला ज्या असतात CBSEला स्टेट बोर्डला, त्या तो 7वी 8वी 9वी मध्ये शिकून घेतो. त्यामुळे ICSE मध्ये फरक आहे, पण CBSE आणि स्टेट बोर्डमध्ये कुठलाच फरक नाही आहे. पण असं म्हटलं जातं हा, म्हणजे समाजामध्ये, मी सांगितलं सुरुवातीला की मी आर्ट्सचा स्टुडंट आहे आणि आर्ट्सच माझं करिअरमध्ये राहिलेलं आहे. मला असं सांगितलं जातं आणि जनरली मला कसं म्हणतात की स्टेट बोर्डला जी मुलं शिकतात आणि CBSEला शिकतात यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये फार अंतर आहे. चॅप्टर वाईज अंतर आहे, लेवल वाईज अंतर आहे, काय आहे? चॅप्टर वाईज अंतर नाहीये, लेवल वाईज म्हणू शकता. आहे. म्हणजे हार्ड गोष्टी ज्या आहेत, हम्म. समजा हार्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करणं जे असतं ते CBSE मध्ये जास्त दिलेलं असतं, ते स्टेट बोर्ड मध्ये कमी दिलं असते. स्टेट बोर्ड मध्ये JEE आणि नीटसाठी CBSEचाच वापर केला आहे. हो, तर मग आमचा स्टेट बोर्डचा विद्यार्थी जेव्हा हे त्या वर्गांना बसतो त्यांना जरा जड जातं. हे खरं आहे? खरं आहे, कारण प्रॅक्टिसचा फरक पडतो. फंडामेंटल्स आणि फॉर्म्युलेज हे सारखेच आहेत. जो CBSEचा विद्यार्थी आहे तो थोडासा कठीण प्रश्न सॉल्व्ह करतोय आहे, त्याच्यामुळे तो फॉर्म्युलेज जास्त वापरतोय, ट्रिक्स अँड ट्रॅक्स जास्त वापरतोय. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्याला सरळ सरळ प्रॉब्लेम दिलेला असतं आणि तो सरळ सरळ उत्तर लिहितो. महाराष्ट्रामध्ये 15 जूनला स्टेट बोर्डच्या शाळा सुरू होतील. त्यापूर्वी बाकी शाखांच्या शाळा सुरू झालेल्या असतील किंवा आहेत सुद्धा, माझ्याकडे माहिती आहे की त्यांनी शाळा सुरू करून दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये 29 जूनला शाळा सुरू होणार आहे. सुरुवातीला मुलांनी आता वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याकडे फंड टच, ट्युशन लावा, क्लासेस लावा, कोचिंग लावा आणि म्हणजे मग यश मिळतं असा एक भ्रम आम्ही सगळ्यांनी मिळून पोचला आहे. इकडे धाव तिकडे धाव, सगळ्याच पालकांनी पोचलाय माझ्यासहित, त्यामुळे काही वेगळं नाही आहे. आणि मग आपण मुलांना तेवढे मार्क भेटलेच पाहिजे म्हणून खूप आग्रह करतो. आता मुद्दा बघा महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला आवडेल कदाचित, की तुम्हाला फक्त मुलगा अभ्यास करतोय की नाही एवढंच दिसते. तो काय अभ्यास करतोय, कसा अभ्यास करतोय किंवा तो बरोबर रूटवर आहे की नाही हे सगळं तेजस्वी मॅडम तुम्हाला अगदी सहज सांगतील. मुळात प्रश्न असा असतो अनेकांच्या जीवनामध्ये की त्यांना मुलगा फक्त पुस्तक काढतोय, वाचतोय, पाहतोय, या ट्युशनला जातो त्या ट्युशनला जातो एवढंच माहीत असते आणि मग त्यांना अपेक्षा मात्र 99.99चीच असते, 100ची तर असते, ती भेटणारच असं गृहीत असते. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि मग का होत नाही ते चढउतार मी तर सांगेल पालकांना की तुम्ही मुलांसोबत 10वीत बसा. बरोबर. जर तुम्ही विद्यार्थी होऊन पहा, तुम्ही TV पाहाल आणि मुलांना म्हणाल तू गणित कर, हे गणित की जमत नाही. नाही, बरोबर हे आहे गणित ही आहे. गोष्ट. तेजस्वी मॅडमची एक खासियत मला सांगायची आहे, त्याला वैशिष्ट्य म्हणूया. त्या तिन्ही बोर्डचं शिकवतात एका वेळेस. त्यामध्ये मी ज्यांना पुढे JEE जायचं 11वीत, ज्यांना पुढे नीट करायचं आहे, त्यांनी तर हा शो पाहायलाच पाहिजे. कारण आता तुम्ही बघा की सगळं नीट नाही आहे. काय सांगाल की CBSE बद्दल आता तुम्ही बोलणार आहात, त्यापूर्वी स्टेट बोर्ड बद्दल विद्यार्थ्यांना बोला की तयारी 29ला विदर्भ करेल, त्यापूर्वी हो. 15ला महाराष्ट्र करेल, उर्वरित महाराष्ट्रात 15ला शाळा सुरू होतील. त्या मुलांना आता पुस्तक हातात घेतलंय, त्यांनी कदाचित उन्हाळ्यात ते वाचलेलं आहे, कदाचित कुठल्या तरी क्लासला ते गेले आहे, त्यांना किती कळलंय भगवंत जाणो, परंतु कळत असेल समजा, त्यांना अगदी फ्रेशमध्ये ताजं ताजं तुम्ही काय सांगाल? क्लास बद्दल तर आपण नंतर बोलू, चर्चाच करू. पण जे मुलं आता शाळा सुरू करतात आहे त्यांच्याबद्दल मी हे सांगेल की जे तुम्ही 8वी ते 9वी मध्ये शिकलात ती मॅथ्सची पुस्तकं पहिले तुम्ही चाळा. त्यातलेच चॅप्टर तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड झालेले आहे नवीन फॉर्म्युल्यासकट. तेच कन्सेप्ट आहेत, पण फॉर्म्युले नवीन जॉईन झालेले आहेत त्याला. तर हे 8वी 9वी मधले जे चॅप्टर्स आहेत त्यातल्या प्रत्येक एक्झरसाइज मधलं थोडं ना थोडं मला येतं का, म्हणजे मला येत नाही ते मला का येत नाही, त्यातले जे फॉर्म्युलेज आहेत ते एका छोट्याशा डायरीमध्ये जी मी कधीही हाताळू शकेल, जेव्हा मला वाटेल मला मॅथ्सला बसायचंय ती मी घेऊन बसू शकेल, अशा डायरीमध्ये ती फॉर्म्युले लिहून ठेवा. फॉर्म्युले समोर असल्यावर नवीन कन्सेप्ट समजायला तुम्हाला वेळच लागत नाही. तर किमान या 5 ते 6 दिवसात तुम्ही ही तयारी करू शकता की मला 8वी ते 9वीचं क्लिअर आहे का. जर तुम्हाला 8वी 9वी क्लिअर नसेल तर तुम्हाला 10वी मध्ये समजणंच कठीण आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी 8वी 9वीत पहिले सगळं क्लिअर करावं. मी अजून एक गोष्ट जोडू इच्छितो की तुमच्या मुलांच्या टाइम टेबलमध्ये आता एक 30 मिनिटं या चॅनलसाठी ठेवून द्या. मॅथचा तुमचा शो एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा आणि मग यानंतर काही प्रश्न येते आहे तुम्ही डायरेक्ट हॉटलाईन म्हणजे DM करू शकता.
तुम्ही ईमेल पाठवू शकता. आम्ही हा प्रयास करू की आपल्या महाराष्ट्रातील हा कार्यक्रम बघणारे खरं म्हणजे CBSEचा आहे आणि मॅडम इंग्रजीतून सांगणार आहेत पुढचा भाग, तर स्वाभाविकपणे पूर्ण देश पाहू शकतो. माझा शो अमेरिकेत पाहायला गेला, त्याचं मी मागं सांगितलं एकदा की अमेरिकेतले मराठी माणसं शो बघत होते आमचं. तर अशा सगळ्यांसाठी आता एक संवादाचं एक ओपन कार्ड सुरू झालं आहे, कारण कुठल्याही प्रकारचं व्यावसायिकता न ठेवता केवळ विद्यार्थ्याचं भलं आणि भलं व्हावं हा एक भाग आहे. CBSEसाठी तुम्ही काय सांगणार आहात? हे स्टेट बोर्डसाठी सांगितलंय की तुम्ही 8-9चं करा. CBSEला पण मी सेम टिप देईल, कारण 5च दिवस राहिलेले आहेत. बरीच शाळा आहे जी 10 पासून सुरू होते आणि काही 15 पासून सुरू होते. करेक्ट. ही जे सुरुवातीचे दिवस असतात जेव्हा सिलेबस सुरू होण्याचाच असतो, टाइम टेबल ठरायचा असतो, तर ही 5 दिवस तुम्ही फक्त 8, 9, 10चे मला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहे का? CBSE, ICSE आणि स्टेट बोर्ड सुरुवातीपासून तयारी करा. पास्ट चांगला असेल तर भविष्य चांगलंच असेल, म्हणून प्रेझेंटवर लक्ष द्या. आधीचं जे 8, 9, 10 आहे, 8, 9चं जे झालेलं आहे तुमचं ते क्लिअर करा. पालक काय मदत करू शकतो मुलांना? त्यांना येत नाही गणित, समजून घ्या. आईला तर बिलकुल येत नाही, आई आर्ट्सची आहे. काय मदत करायला आई? पालकांना अभ्यास घ्यायचा नाहीये, कारण त्याच्यासाठीच आपण शाळेत पाठवतो त्यांना. करेक्ट. पालकांना त्यांच्या डेली रुटीनवर लक्ष ठेवायचं आहे. तो मोबाईल किती वेळ बघतो, सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन मोबाईल आणि TV. तो शाळेतून आल्याबरोबर मोबाईल घेऊन बसतो का? शाळेमध्ये त्याचं ब्रेन जे आहे ते ऍक्टिव्ह होतं, म्हणजे ते थकलेलं आहे. आता तो घरी येऊन जर रिलॅक्सेशनचा एक मार्ग मोबाईल बघत असेल तर ते ब्रेनला अजून जास्त डिॲक्टिव्हेट करतं, अजून जास्त थकवतं. तर तो मोबाईल बघतोय का? एखादा गेम खेळू द्या किंवा नॅप घेऊ द्या, छोटीशी झोपू द्या त्याला थोडंसं. त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, जंक फूड कमी करा, त्याला हायड्रेट ठेवा. असं त्याचा एक प्लॅन, रुटीन बनला पाहिजे आता 10वी मध्ये, की तू या रुटीन मध्ये राहा, म्हणजे तुला अभ्यासाला वेळ मिळेल, तुला शाळेत जायला वेळ फिक्स असेल तुझा, आणि इतर गोष्टीलाही तुला तेवढाच वेळ मिळेल. तुमची मुलं इन्स्टा बघत आहेत, हे अकाउंट आहे, हे लक्षात ठेवा. असं बिलकुल डिनाय करू नका की माझा मुलगा ना बिलकुल नाही, असं काय नाही आहे. तुमच्याच फोनमध्ये उघडून पहा, जे इन्स्टाचं दिसतंय ना ते सगळं त्याचं अकाउंट आहे, तुमचं नाही आहे. पण आता त्याच्यावर हा शो बघा आणि तुम्ही स्क्रीनला अटॅच करा की मुलगा शोज बघतोय की शो करतोय, तेही दिसेल. तुम्हाला छान संवाद करता येईल. तिसरं बोर्ड राहिलं आपलं बोलायचं, ICSE बोर्ड. काय सांगाल? त्यांचे पालक आपल्याकडे आहे. बिलकुल बिलकुल. ICSE बोर्डची जी मुलं आहे ही मुळातच त्यांना आधीपासनं एक कल्चर आहे ICSE बोर्डचं, की त्यांना लिटरेचर हा खूप जास्त पार्ट दिलेला असतो, भरपूर माहिती दिलेली असते त्यांना त्या बोर्डमध्ये. त्याच्यामुळे त्यांना सवय असते अभ्यास करण्याची. यांनी कन्सेप्ट क्लिअर ठेवा. कन्सेप्ट जर क्लिअर असेल यांचे 8वी 9वीचे, 10वी मध्ये काहीच कठीण नाहीये. तुम्ही युट्यूब चॅनलला मंडल न्यूज, हे युट्यूब चॅनल आहे आपलं, मंडल न्यूजला तुम्ही जा आणि मग तुम्हाला डेट वाईज जसे दिसतील, स्टेट बोर्डचे काही शो दिसतील, काही CBSE दिसतील, काही ICSE दिसतील, आणि मग हे शोज तुम्ही सलगपणे पाहू शकता, वारंवार पाहू शकता. त्यामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या शाळांना असं वाटतं की त्यांनी अधिक मुलांपर्यंत खूप डिजिटल त्यांच्याकडे स्क्रीन आहे, आता प्रत्येकाकडे हा शाळांमध्ये व्यवस्था आहे. तुम्ही हा शो रेकॉर्ड करून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, तुमच्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मुलांना दाखवू शकता. मुलांना वेगळं वेगळं पाहायला फार आवडतं, वेगवेगळ्या टीचर्सकडून शिकायला आवडतं, आणि हे एक आनंद यात्रा आपण सुरू करूया. हा शो तुम्हाला कसा वाटला? कमेंट्स करा. माझा मोबाईल नंबर येतो आहे खाली, डायरेक्ट माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेजवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर, मी तुमचा जरूर मेसेज पाहिल. ज्या शाळा 1000 सबस्क्रायबर करतील त्या शाळामध्ये आम्ही विशेषपणे वेगळ्या प्रकारचं एक उपक्रम करायच्या मूडमध्ये आहोत. तो उपक्रमाचं नियोजन सुरू आहे. 1000 सबस्क्रायबर देणाऱ्या शाळांसाठी आम्ही वेगळ्या प्रकारचा शोही करत आहोत. मुलांना शिक्षणामध्ये तोचतोपणा नको असतो, म्हणूनच कदाचित आपली राष्ट्रीय शैक्षणिक पॉलिसी म्हणजे योजना सतत बदलत जाते, आणि या बदलत्या काळामध्ये गणित बदलत चाललं आहे. पण मुलांना पुस्तकी किडा होऊ देऊ नका, स्क्रीनला त्याला दिवसभर अटॅच करू नका. त्याने स्क्रीनचा आवश्यक तेवढाच वापर केला पाहिजे आणि नंतर चिंतन मनन केलं पाहिजे. ते सुनी, तुम्ही काय सांगाल शेवटचं मुलांसाठी आणि पालकांसाठी? 10वीचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा रिझल्ट असतो. तो कायमस्वरूपी रिझल्ट लक्षात राहतो, स्मरणासाठी. अगदीच. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला स्मरणात ते राहतं आयुष्यभर तर ते बेस्टच असलं पाहिजे. येस, आपल्याकडनं तरी. म्हणजे मला 100 आउट ऑफ 100 नाही मिळाले तरी चालेल, मला 80 मिळाले तरी चालेल, पण ते माझे असले पाहिजे. मी त्याच्यात पूर्ण जीव झोकून माझा प्रयत्न केला पाहिजे. तर आता ती वेळ आहे
कारण जस्टच सुरू झालेलं आहे. तर मला असं वाटतं की प्रिपरेशनला सुरुवात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही आत्तापासनं केली पाहिजे. हा शो तुम्हाला कसा वाटला? सबस्क्राईब करा चॅनलला आणि कळवा कमेंट्समध्ये. आणि कळवताना तुम्ही तुमचा नंबर दिला तर मी कॉन्टॅक्ट करेल. परंतु शक्यतो सगळ्यांनी कळवा की कसं तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्हाला चॅप्टर वाईज अपेक्षित आहे का की पूर्ण सिलेबसवर अपेक्षित आहे. जे जसं असेल आमच्या सर्वांच्या डिमांड्स आम्ही प्रेक्षकांचं बघतो आणि मग तसा आमचा स्क्रोल तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की माझा नंबर तुम्ही बघत आहात. या नंबर तुम्ही व्हॉट्सॲपवर तुम्ही एकच नंबर आहे माझा, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. पालकांनी मुलांवर दबाव न बनवता एन्जॉय म्हणून हा व्हिडिओ बघत चला. मॅडम तुम्हाला स्टेट बोर्ड आणि उरलेल्या दोन्ही CBSE आणि अदर बोर्ड्सच्या व्यवस्थित माहिती देत जातील. तुमचा ताण हलका होत राहील. तेच वेळी तुम्ही आलात आणि आता मुलांशी तुम्ही बोलत राहणार आहात. मुलांच्या DMला तुम्ही उत्तर हो. देणार आहे. म्हणजे पालकांना नाही चालवता येणार इन्स्टा, पण मुलांना DM चालवता येते. जेव्हा जेव्हा शक्य आहे मॅडम तुम्हाला उत्तर देत राहतील. तोपर्यंत तुम्ही वेट करा आणि मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल चॅनलला की तुम्ही आता हा शो बघत राहा. बघत राहा. कसा वाटला तुम्हाला हा शो जरूर कळवा. नमस्कार.